आणि यावरती दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आली, आपण बघूयात. स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं. तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं. अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे. सोसायटीजनी आपला हॉल किंवा कुठलाही बँक्वेट हॉल कुठल्या मीटिंगसाठी कुठल्या कारणासाठी हे देत आहेत याची नोंद, कुठल्याही हॉलची किंवा कुठल्याही बँक्वेट हॉलची नोंद ही स्वतःकडे ठेवणं आणि पूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून या ठिकाणी तो हॉल देणं, अशा प्रकारची एसओपी ही तयार करण्याची अत्यंत आवश्यकता या मुंबई शहरामध्ये आहे. या घटनेतनं हे आपल्याला दिसून येतं. थोडासा विचार करून, थोडंसं बॅकग्राऊंड चेक करून, थोडासा रिसर्च करून अशा प्रकारच्या कुठल्याही ऍडव्हर्टिजमेंटला, सोशल मीडियावरती विशेष करून येणाऱ्या ऍडव्हर्टिजमेंटला कितपत रिस्पॉन्स द्यायचा, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड चेक करून हा रिस्पॉन्स देणं, यामध्ये थोडंसं नागरिकांनी याच्यामध्ये जागरूकता दाखवण्याची आवश्यकता आहे. की राहुल आर्य नावाचा जो काय कोण इसम होता त्याला मुंबई पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई मुंबई पोलीस नक्कीच करतील. पण मला एक गोष्ट समजत नाही की त्या ऑडिशनला ज्यांना बोलवलं होतं 17 लहान मुलांना, त्यांच्या पालकांनी त्यांना तिकडे का म्हणून पाठवलं होतं, तरी कोणाकडे पाठवतोय, का पाठवतोय, कुठल्या वेब सिरीजसाठी पाठवतोय, हे काही चेक केलं होतं का? आज ही गोष्ट घडली, तो मानसिक दृष्ट्या आजारी होता किंवा तो माथेफोरी होता म्हणून आपल्या गोष्ट ही समोर आली. पण असे मुंबईमध्ये किती राहुल आले आहेत, तुम्हाला याची कल्पना आहे का? आज आमच्याकडे रेग्युलर अशा कंप्लेंट्स येतात. आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार पोलिसांचं रेस्क्यू ऑपरेशन होत सांगितलंय, कशा प्रकारे या ठिकाणी साधारण 1:30-2 वाजता आम्हाला काही लोकांनी फोन केले या बिल्डिंग मधले की असं या घटना घडलेली आहे. त्वरित त्यांना बोललं पाहिजे, पहिलं पोलिसांना कळवा. त्यांनी पोलिसांना कळवलं होतं आणि मी थोड्या वेळानंतर आलो. आता तर आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार 17 मुलांना बंद ठेवलं होतं या ठिकाणी. तर पवई प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडनं पुढारी न्यूजला याबाबत स्पष्टीकरण आलेलं आहे. सविस्तर माहिती घेऊन शालेय शिक्षण मंत्री हे भूमिका स्पष्ट करतील. रोहित आर्य प्रकरणामध्ये शालेय शिक्षण विभागाची भूमिका काय असेल याकडे आता लक्ष लागलेलं आहे.